आता तुम्ही कितीही नाही म्हणालात तरी तिला मी या जेजुरीत स्थान मिळू देणार नाही. मला प्रधानजी आणि लक्ष्मी देवींशी बोलायचे आहे. प्रधानजी आणि लक्ष्मी देवी यांचा यात काहीच दोष नाही. बानूप्रती बंधू म्हणून त्यांनी त्यांचे दायित्व स्वीकारणं ह्यामागे त्यांचे काहीतरी प्रयोजन असेलच की. कोणते प्रयोजन? काय घडणार होतं त्यांनी? काही नाही. तिनेच प्रधानजी आणि लक्ष्मी देवींना माझ्यापासून दूर करण्यासाठी हा कट रचला असणार. नाही, बानूने असे काही केले नाही हे मी देखील जाणतो. तुम्ही तिचीच बाजू घेणार. ती कितीही चूक वागली तरी तुम्ही तिची चूक मान्य करणार नाही. असं मी तुला केवळ इतकंच सांगेन की तू सत्याचा स्वीकार करावा. यात प्रधानजींना काहीच दोष देऊ नये. माझ्यापासून काही लपवतेस का लतिका? नाही अक्का, मी खरं सांगते आहे. आख्यान सोडलं तर गडावर विशेष असं काहीच घडलं नाही. हा, मध्यंतरी बानूच्या वाड्यासमोर भला मोठा शंख प्रकट झाला होता. इतकंच नव्हे, गडावर बानूच्या वाड्यावर कमळं उमलली होती. कोणत्या तरी दिव्य घटनेचे संकेत आहेत हे. नक्कीच काहीतरी घडलं आहे. पण मग ह्यांच्या अस्वस्थ असण्यामागे नेमकं काय कारण आहे? काही कळेनासं झालंय. माळसा, तू मला काही सांगितलं नाहीस तरी तुझं नक्की काहीतरी बिनसलं आहे याची खात्री आहे मला. आज भाऊबीज. बंधू या नात्याने मी ज्यांना ओवाळलं ते बंधू याच नात्याने बानूकडे गेले आहेत. म्हणजे प्रधानजींनी तिला आपली बहीण मानलं आहे? हो, आता कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही असं वाटू लागलंय मला. मी तुला सांगते माळसा, यामागे नक्की त्या बानूचं काहीतरी कारस्थान असलं पाहिजे. नाही तर प्रधानजींनी हे मान्य केलं असतं का? का नाही? मी येते. बरं झालं लक्ष्मी देवी तुम्ही आलात. मला म्हाळसाशी बोलायचं आहे. म्हाळसा. लक्ष्मी देवी, मी तुम्हाला स्पष्टच सांगते, बंधूंचं असं वागणं मला अजिबात पटलेलं नाही. याआधी मला हे काहीही समजलं नव्हतं. विवाहानंतर बानू जेव्हा पहिल्यांदा वाड्यावर आली होती तेव्हा मी स्वतःहून तिचं स्वागत करायला गेले होते. कारण मी गेले नसते तर श्री खंडेरायांना मी नंतर काय उत्तर दिलं असतं. मी गेले आहे हे जेव्हा तुम्हाला कळलं त्यानंतर तुम्ही माझ्याशी अबोला धरला होता. हो देवी, याआधी मला असह्य झालं होतं जसं आज हे कळल्यावर मला झालं आहे. किमान तुम्ही तरी मला हे आधी सांगणं अपेक्षित होतं देवी. म्हाळसा, तुम्ही या गोष्टीचा राग मनात धरू नका. कारण ह्यांनी आणि मी आमच्यावर जे दायित्व आहे त्यात कधीही काहीही उणीव पडू दिलेली नाही. म्हाळसा, आजही तुमच्या मनात जे असेल ते तुम्ही ह्यांच्याशी माझ्याशी मनमोकळेपणानं बोलू शकता. तुम्हाला ठाऊक आहे की त्या बानूचा विषय आला की माझ्या तळपायाच्या मस्तकात जाते. मला कळतं आहे तुम्हाला काय वाटतंय ते.